Good morning, everybody. Respected teacher and my friends. My name is Arvi Ajay Katke. I am studying in class 4. Today is 15 August. I wish you India God freedom fighters. Thank you very जय हिंद जय महाराष्ट्र. देण्यात येत आहे. नमस्कार, माझे नाव आरोही शेळकर. मी इयत्ता 2री मध्ये शिकते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज आपण भारतात स्वातंत्र्य दिवस आनंदाने साजरा करतो. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या ग्रामीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कित्येक शूरवीरांनी बलिदान दिले, म्हणून हा दिवस आपला खूप अनमोल आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे यांसारख्या अनेक शूरवीरांनी बलिदान दिले. उसळती रंगांचा आबाया सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. दीपाली संजय कंसे, मी इयत्ता 2री शिकत आहे. मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी जगून छोटा कशाने बघते सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुवर्ग माझ्यासमोर बसलेल्या सहस्र रक्ताच्या तरुण वार्ताहर देशाच्या शिलेदारांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा अभिमानाचा व सन्मानाचा दिवस. ह्या शुभदिनी प्रथम सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जाता जाता एवढेच माणूस एवढे मी माझे भाषण जय हिंद जय महाराष्ट्र. राजपुरे इयत्ता 3री. Good morning everyone. My name is Anagha Ganesh Rajpure. Today is 15 August. At first, I wish you all a happy Independence Day. This year we are celebrate 77 Independence Day. Independence Day, a national festival of our country. Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Rani Lakshmibai. I also proud. Shahid Ashok Kante. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bharat. Thank you. नाव आहे कृतिका सूरज माने. माझ्या भाषणाचे नाव आहे सावित्रीबाई फुले. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते पण तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नागाव गावात झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील होते. त्यांचे लग्न 9 वर्षाचे असताना झाले. त्यांच्या पतींचं नाव ज्योतिबा फुले होते. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना लिहिणं वाचायला शिकवले. पहिल्या काळात मुलांना शाळा शिकवायला पाप मानले जाई. मुलींना शिकवायच्या असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगडी टाकत होते. तरी पण सावित्रीबाई फुले डगमगल्या नाही. तरी त्यांनी गरीब मुलींना शाळा शिकवली. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना साक्षर व्हा, निर्धार व्हा असा संदेश दिला. सावित्रीबाई फुले या समाजापुढे आदर्श आहे. जय महाराष्ट्र. सत्यमेव जयते सदिला जगाला मंत्र, सत्यमेव जयते सदिला जगाला मंत्र. स्वदेशीचा दिला नारा आणि चालवले सरखा यंत्र. स्वदेशीचा दिला नारा आणि चालवले सरखा यंत्र. अहिंसेचा मार्ग घ्यायचो, अमोघ शस्त्र. अहिंसेचा मार्ग घ्यायचो, अमोघ शस्त्र.
असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद्र तर आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधीजींचे वडील त्या काळी पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना हा देश सोडून जाण्यास भाग पाडले. म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस देशभरात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधीजींनी भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी अत्याचार जुलमी सत्तेतून रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला. शेवटी एवढेच म्हणेल, स्वदेशीचा केला स्वीकार, स्वातंत्र्याचा मृत दिला अधिकार, ब्रिटिशांचा केला प्रतिकार, गांधीजी म्हणजे सत्य आणि अहिंसेचा आविष्कार, गांधीजी म्हणजे सत्य आणि अहिंसेचा आविष्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.